तिकडे इंधन टंचाईमुळे शेतकरी आक्रमक झाले। बुलढाणा जिल्ह्यात वाहनधारक आणि शेतकरी रस्त्यावर उतरले। काल रात्रीपासूनच रांग लावूनही डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यात नागपूर पुणे मुंबई महामार्ग अडवून धरला। त्यामुळे भर उन्हात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला। रास्ता रोकोमुळे खामगाव जालना दरम्यान वाहतूक विस्कळीत झालेली, तर तिकडे हिंगोलीतही शेतकऱ्यांनी औंढ्या नागनाथ ते नांदेड राज्य महामार्गावर रोखत रास्ता रोको केलाय। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली। प्रत्येक पंपावर डिझेल उपलब्ध होईल हा शब्द तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे। हा जर शब्द 2 दिवसानंतर पाळला नाही तर परत याच फाट्यावर आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी रस्ता रोको केला जाईल। ट्रॅक्टर 3 दिवसापासून ट्रॅक्टर लागलेले होते, त्या ट्रॅक्टरला अर्ध्या ट्रॅक्टरला डिझेल मिळालं आणि अर्धे ट्रॅक्टर हे तसेच लाईन मध्ये लागून होते। त्याच निमित्तानं आम्ही या ठिकाणी डिझेल मिळावं म्हणून एक आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे। तिकडे ग्रामीण भागात शेतकरी आक्रमक झाल्यानं सरकारने याची दखल घेतली। कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्यात, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा उपाययोजना करा, अशा सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना करण्यात आल्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, गर्दी करू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलं। शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा जादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कुणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर 7-12 कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टरांना ती सूचना, त्या भागाच्या कलेक्टरला सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। तर इंधन टंचाईवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। रोहित पवार काय म्हणतात बघूया। दुर्दैव असं की या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आता लाईनीत उभं राहावं लागतं। कोयत्याली काही ठिकाणी मारहाणी झाली आहे, मारामारी तिथं झालेली आहे आणि हे खरं तर दुर्दैव आहे। आणि त्याच्यात आम्हाला येणारे फोन याचा अंदाज घेतला तर मराठवाड्यावर कुठेतरी सरकारकडनं मुद्दामून का होईना, मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या रांगा दिसतात। डिझेल तिथं कमी आपल्याला जाणवतं। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून डिझेल टंचाईने शेतकरी हैराण झाले आहेत। असं असताना खटकाळी बायपास परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। सकाळपासूनच डिझेलसाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना डावलून एका पेट्रोल पंप चालकाकडून परप्रांतीय बोरवेल मशीनला हजारो लिटर डिझेल पुरवठा केला जातोय, असा आरोप करण्यात आला। हा प्रकार नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सुभाष चौधरी पेट्रोल पंपावर सकाळपासूनच शेतकरी डिझेल मिळेल या आशेने कॅन आणि वाहनांसह रांगेत उभे होते, मात्र त्याचवेळी परप्रांतीय बोरवेल मशीनला थेट मोठ्या प्रमाणात डिझेल भरून दिलं जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। संबंधित पेट्रोल पंपावर काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे। डिझेल टंचाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत। ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पंपांवर मोठी गर्दी होती। त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साजापूर परिसरातल्या पेट्रोल पंपाला भेट दिली। पंपावर भेट देत इंधन टंचाईचा आढावा घेतलाय। यावेळी डिझेल मिळत नसल्यानं उपस्थित शेतकऱ्यांनी आपली व्यथा शिरसाटांसमोर मांडलेली आहे। शिरसाटांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून याबद्दलच्या सूचना दिल्या। तुळजा माता पेट्रोल पंप इथं त्या पेट्रोल पंप वाल्यांनी पेट्रोल घेत होता, नंतर अचानक बंद केला। इथं न्यूज चॅनल वाले पण आले, त्यांना विचारलं आम्हाला तुम्ही न्यूज झालंय, तुम्ही मला स्टॉक दाखवा। तर त्यांनी कॉम्प्युटर बंद केलाय आणि तो पळून गेलाय। तर आपली एक टीम ताबडतोब तिथं पाठवा आणि त्याला डोरसील करा। हॉटेल साई राजमाता त्याला लागून तुळजा माता
इमिजिएटली पाठवायचं. सर्व चॅनलवाले पण उभे आहेत, ते सुद्धा आता सगळीकडे फिरतात आणि शेतकरी काल रात्रीपासून इथं बसलेले आहेत आणि ते सगळ्या शेतकऱ्याचा आक्रोश थोडासा जास्त वाढत चाललेला आहे. आता त्याच्याकडे नसेल तर त्याने स्टॉक दाखवलं पाहिजे ना, नेलंय म्हणून. शेतकऱ्याचं म्हणणं तुमच्याकडे नेलंय तर कॉम्प्युटर मध्ये दाखवा नेलंय. आम्ही काय तुम्हाला भांडायला थोडे आलो, पण जर असं असून जर देत नसाल तर त्यांना त्रास होईल त्यांना. तातडीने पाठव करायला पाठव. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाली. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे मोठा फटका बसणार आहे. पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली. मुंबईत पेट्रोलचा नवा भाव आहे 108 रुपये 45 पैसे तर डिझेलचा भाव आहे 95 रुपये 2 पैसे. वाढीव खर्चाचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकायला सुरुवात केली आहे. 9 दिवसातल्या सलग दरवाढीमुळे नागरिकांचं बजेट कोलमडलंय. तशातच आगामी काळात जागतिक बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाचे दर कमी नाही आहेत झाले तर भविष्यात इंधन आणखी महागेल अशी भीती व्यक्त होतीये. तर पेट्रोल डिझेलचे कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी किती दर होते आणि आता किती झाले आहेत ते पाहूया. मुंबईमध्ये जुने दर पेट्रोलचे होते 107 रुपये 55 पैसे, नवीन दर आहेत 108 रुपये 45 पैसे. तर डिझेलचा जुना दर मुंबईतला होता 94 रुपये 7 पैसे, नवा दर आहे 95 रुपये 2 पैसे. पुण्यामध्ये जुने दर पेट्रोलचे 107 रुपये 85 पैसे, नवीन आहेत 108.76. डिझेल 93 रुपये 47 पैशावरून गेले 94 रुपये 40 पैशांवर. नाशिक 108 रुपये 84 पैशाला पेट्रोल मिळत होतं, आता ते मिळतं 109 रुपये 71 पैशांना. तर डिझेलचा भाव 95 रुपये 35 पैशावरनं गेला 96 रुपये 26 पैशांवर. छत्रपती संभाजीनगर 109 रुपये 54 पैसे जुना दर होता पेट्रोलचा, नवीन दर आहे 110 रुपये 44 पैसे. डिझेलचा जुना दर 96 रुपये 7 पैसे होता, नवीन दर आहे 97 रुपये 10 पैसे. पेट्रोलचा जुना दर कोल्हापुरात 108 रुपये 29 पैसे होता, 109 रुपयांनी आता पेट्रोल मिळते 109 रुपये 30 पैसे दर झालाय. डिझेलचा जुना दर होता 94 रुपये 84 पैसे, नवीन दर आहे 95 रुपये 89 पैसे.